आपल्याकडे जर पैसा असेल ना तर आपली लाईफ इझी होऊ शकते, पण ती बेटर होईल की नाही याची अजिबात गॅरंटी नाही. आपल्याकडे जर आता पैसा आहे तर आपण बेटर जेवलं पाहिजे, राईट? सो बेटर जेवणं म्हणजे फॅन्सी रेस्टॉरंटमधून खाणं नाही किंवा जास्त पार्सल आणून खाणं नाही. चांगलं जेवण म्हणजे गुड क्वालिटी न्यूट्रिशन. इन्व्हेस्ट ऑन प्रोटीन, इन्व्हेस्ट ऑन गुड न्यूट्रिएंट्स किंवा एखादा असा कुक जो तुम्हाला तुमचं जेवण व्यवस्थित बनवून देईल. नंबर 2, सगळ्यांकडे 24 तास आहेत, पण आपण हे 24 तास कसे स्पेंड करतो ह्याच्यावरती आपली लाईफ कशी आहे हे ठरतं. तर आपल्याला झोप व्यवस्थित मिळाली पाहिजे, आपल्याला एक्सरसाइजसाठी वेळ पाहिजे, आपल्याला फॅमिलीसोबत फ्रेंड्ससोबत वेळ घालवता आलं पाहिजे. आणि हे सगळं करायचं असेल तर सगळी कामं स्वतः करून चालणार नाही. आपल्याला काही कामं डेलिगेट करावे लागतील, कारण नुसतं थकून काही अचीव होणार नाही आहे. काही गोष्टी आउटसोर्स करून आपल्याला हे सगळं मिळणार असेल तर ते नक्की करा. नंबर 3, एन्व्हायरमेंट. आपलं एन्व्हायरमेंट आपल्या ग्रोथला, आपल्या डिसिजन्सला सपोर्ट करणारं पाहिजे. ह्याच्यामध्ये 2 गोष्टी येतात. पहिलं म्हणजे आपलं घर. फॅन्सी असायच्या आधी फंक्शनल असणं आवश्यक आहे, कारण जर घर फंक्शनल असेल, क्लीन असेल तर ते आपल्या हॅबिट चेंज करायला आपल्याला मदत करेल. आपल्याला अशा लोकांसोबत असोसिएट करायचं आहे जे फिटनेस, फायनान्स, फॅमिली ह्या गोष्टीला प्रायोरिटाईज करतायत. अदरवाईज जर आपलं एन्व्हायरमेंट ह्या सगळ्या गोष्टींना सपोर्ट करणारं नसेल तर ते आपल्याला मागे खेचेल. सो पैसे नक्की लाईफ इझी करतात, पण आपल्याला जर आपली लाईफ बेटर करायची असेल तर आपल्याला आपले डिसिजन्स बदलावे लागतील. आणि आपल्याला डिसिजन्स बदलायचे असतील तर आपल्याला आपल्या आधी सवयी बदलाव्या लागतील. आपल्याला रोज त्याच्यावरती काम करावं लागेल.